पती पत्नींमध्ये घटस्फोट घेताना सगळ्यांना पडलेला सगळ्यात मोठा प्रश्न असतो की आपली केस कोणत्या कोर्टामध्ये जाईल. तर आपली केस कोणत्या कोर्टामध्ये जाईल यासाठी हिंदू मॅरेज ॲक्टमध्ये ग्राउंड दिलेले आहेत, जे की घटस्फोटाकरता असतात की तुमची केस कुठल्या कोर्टात, कुठल्या न्यायक्षेत्रात किंवा कुठल्या ज्युरिस्डिक्शनमध्ये बसेल त्यासाठी. तर त्यातलं पहिला ग्राउंड आहे की मुलीचं जे माहेर किंवा मुलगी जिथं आता सद्यस्थितीत राहते, तुम्हाला पतीला सोडून गेल्यानंतर त्या न्यायक्षेत्रात, त्या ज्युरिस्डिक्शनमध्ये तुमची केस जाऊ शकते. दुसरं म्हणजे जिथे नवरा आणि नवरी म्हणजेच पती आणि पत्नी लास्ट राहिलेले आहेत, त्या एखाद्या रूमचं, फ्लॅटचं ॲग्रीमेंट जर असेल तर अशा न्यायालयाच्या परिसरात म्हणजे त्या ज्युरिस्डिक्शनमध्ये तुमची केस जाऊ शकते त्या न्यायालयात. किंवा जिथं तुमचं लग्न झालेलं आहे, ज्या शहरात, ज्या सिटीमध्ये तुमचं लग्न झालेलं आहे, अशा शहरात तुमचं ज्युरिस्डिक्शन येतं, तर त्या शहरातसुद्धा तुमची केस न्यायालयात, फॅमिली कोर्टात दाखल होऊ शकते.